नमस्कार, मी अश्विन बापट. माझा नीट अभ्यास या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नीट परीक्षेसंदर्भात ज्या गोष्टी ज्या घडामोडी घडत आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत बुलेटिनच्या माध्यमातून पोहोचवतोच आहे. मात्र तरी देखील जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या अभ्यासावर फोकस ठेवावा आणि आपली वाटचाल पुढे चांगली कशी होईल याचाच विचार करत तयारी पूर्ण ठेवायला पाहिजे आपल्या पद्धतीने. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी काही पूरक गोष्टी आम्ही घेऊन आलेलो आहे माझा नीट अभ्यास या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि त्याकरिता दोन मान्यवर आपल्या सोबत आहेत. रजनीकांत भट, भवन्स कॉलेजचे प्रोफेसर, आणि त्यासोबतच किशोर चव्हाण, साठे कॉलेजचे प्रोफेसर. हे दोन्ही मान्यवर आपल्याला या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. आणि चव्हाण सर, आज कोणत्या विषयावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणार? केमिस्ट्रीमध्ये 3 पार्ट्स आहेत. एक फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आज आपण मुख्यतः म्हणजे फिजिकल केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि उद्याचं जे सेशन असेल तेव्हा आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री या विषयावर चर्चा करणार. बरं. महत्त्वाचं असं की एखाद्या परीक्षेला जेव्हा आपण सामोरं जातो तेव्हा त्याचं तंत्र आणि मंत्र हे विद्यार्थ्यांनी आत्मसात केलं पाहिजे. कारण परीक्षेची भीती कधी असते, कारण परीक्षेला येणारे जे क्वेश्चन्स असतात, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल ऑल इंडिया PMTचे 10 वर्षाचे पेपर्स पाहिले किंवा मध्ये जे नीट परीक्षा झाली त्याचे 1-2 पेपर्स बघितले तर आपल्या लक्षात येईल की पेपराचा जो पॅटर्न, प्रश्नाचं जे स्वरूप आहे हे बऱ्यापैकी साम्य असेल. म्हणजे प्रश्न तेच जरी नसले तरी त्या टाईपचे तुम्हाला एकदा प्रश्न कळले की तुम्हाला त्या दृष्टीने तुम्हाला तशी तयारी करता येईल. आणि त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मला आवर्जून या निमित्तानं सांगायचं की जास्तीत जास्त प्रश्न हे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. म्हणजे कुठेतरी क्लासेसला जाऊन मग तिथे वेळ खर्च करण्यापेक्षा जर तुम्ही घरी बसून जेवढे ऑब्जेक्टिव्ह पेपर तुम्हाला म्हणजे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करतात तर ते क्वेश्चन सॉल्व्ह करा. आणि त्यातले जे तुम्हाला येत नसतील ते तुम्ही तुमच्या शिक्षकांशी जर त्यांच्यावर जर तुम्ही चर्चा करून जर ते सोडवले तर त्याचा जास्त फायदा होतो. कारण कसं होतं की बऱ्याच आपण क्लासेस जाऊन तिथे तो बऱ्यापैकी आपला वेळ फुकट जातो. आणि तो जो आत्मविश्वास आहे प्रश्नाचा, म्हणजे कसं असं जिथपर्यंत आपण प्रश्नाच्या जवळ जातो तिथपर्यंत प्रश्नाची आपली मैत्री होत नाही. त्याच्यावर प्रश्नाची मैत्री करणे हे गरजेचं आहे. तर हा एक पहिला त्यातला भाग आहे. दुसरं असं की मी आता जर एक 12 वर्षाचे जर आपण पेपर्स पाहिले, मी ऑल इंडिया PMT आणि एम्सचे पेपर, तर एक तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये जवळपास 50% जे क्वेश्चन्स आहे हे फिजिकल केमिस्ट्रीचे असतात, 35% क्वेश्चन्स हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे असतात, आणि उरलेले जे 15% क्वेश्चन्स हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे असं त्याचं बायफर्केशन आहे की 50% ऑर्गॅनिक केमिस्ट्री, 35% इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि 15% त्याच्यामध्ये 35% ऑर्गॅनिक आणि 15% इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. पण हे पर्सेंटेज फिक्स आहे? हे जवळपास म्हणजे जवळपास म्हणून म्हटलं की जवळपास 50 ते 55% हा रेशो आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. तसंच याचं जर तुम्ही बघितलं इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा रेशो बऱ्यापैकी कमी आहे त्या मानाने. आता दुसरं असं की आता जर आपण हे पाहिलं, मी बराच काल जी आमची चर्चा त्याच्यामध्ये बऱ्याच पालकांचं असं मत की 11वीच्या मुलाने अभ्यास केलेला नाही. जर आपण प्रश्न हे पेपर जर पाहिलं तर पेपरामध्ये 1/3 पार्ट हा 11वीचा असतो. बरोबर आहे. मला तुम्ही सांगा की 45 क्वेश्चनपैकी 1/3 क्वेश्चन पाहिलं तर 15 क्वेश्चन मुलं सॉल्व्ह करू शकणार असं आत्ता आपण गृहीत धरूया. मी जवळपास 30 क्वेश्चन 30 गुणिले 4 ते जवळपास 120 मार्क त्या मुलाला ज्यांनी 12वीचा चांगला अभ्यास केलेला आहे. बरोबर आहे. एखाद्या विद्यार्थ्याने जरी ड्रॉप घेऊन जर त्याने अभ्यास केला असेल त्याला 120च्या जवळपास मार्क मिळाले पाहिजे. तर त्याने 11वीचा त्याला काहीच येत नाही असं आपण गृहीत धरू. प्रश्न असं आहे की 12वीचा जेव्हा मुलगा अभ्यास करतो तेव्हा 11वीचा त्यातला काही पार्ट करावाच लागतो, त्याशिवाय 12वीचा येणारच नाही. जसं आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं पाहिलं तर त्याच्यामध्ये जनरल प्रिन्सिपल्स जे आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे, मी बेसिक कन्सेप्ट जो ऑर्गॅनिक केमिस्ट्री तो आहे. मग हायड्रोकार्बन की ज्याच्यामध्ये अल्केन आहे, अल्काइन आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत. हे ज्याला बेस येत नसेल त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं 12वीमधलं काहीच येणार नाही. त्याच्यामुळे ज्या मुलाचं 12वीचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री अतिशय चांगलं असं जर विद्यार्थी म्हणत असेल तर त्याला 11वीचं येत असणार. आणि जर 11वीचा तो जर पार्ट येत असेल तर मुलगा नक्कीच त्यात 1/3 मधले 20% सॉल्व्ह करू शकतो. बरोबर आहे. दुसरं असं आहे की ज्या मुलाचं फिजिकल केमिस्ट्री चांगलं असेल, कसं असं प्रत्येकाचा कम्फर्ट झोन असतो. काही मुलं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये चांगले असतात, काही मुलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये चांगले असतात, काही मुलं इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये चांगले असतात. कदा असं येऊ शकतं की एखाद्या मुलाचं मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड नाही आहे, त्याला नाही जमत. मग जर तुम्ही पेपराचं पॅटर्न पाहिलं तर ऑन ॲन ॲव्हरेज पेपरामध्ये 40% न्यूमरिकल बेस्ड असतं. मग मला तुम्ही सांगा की 45 क्वेश्चनपैकी 1/3 क्वेश्चन फिजिकल केमिस्ट्रीचे आणि त्यातले 20% म्हणजे जर आपण जर पाहिलं तर कमीत म्हणजे 8 ते 9 क्वेश्चन्स हे न्यूमरिकल बेस्ड असतात.
बरोबर. आणि हे जे क्वेश्चन्स आहे न्यूमेरिकल बेस्ड हे जवळपास मी तुम्हाला सांगतो की फॉर्म्युल्यावर आधारित असतात. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने जर आपल्याकडे फिजिकल केमिस्ट्रीचे जे टॉपिक्स आहेत, मेनली मला वाटतं 5 टॉपिक्स आहेत की ज्याच्यामध्ये जे न्यूमेरिकल बेस्ड आहे, ज्याच्यामध्ये फॉर्म्युलेज आहे. जसं सॉलिड स्टेट केमिस्ट्री असेल, थर्मोडायनामिक्स असेल, सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहे, केमिकल कायनेटिक्स आहे, अशी जे न्यूमेरिकल जे बेस्ड आहे त्याची जरी फॉर्म्युलेज जरी मुलांनी लिहून जर पाठ केले, म्हणजे लक्षात ठेवले, तरी तो मुलगा इझिली अतिशय चांगल्या पद्धतीने तो MCQ सॉल्व्ह करू शकेल. आणि याच्यासाठी जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की त्यासाठी मुलांनी पेपर्स म्हणजे MCQ जे हे जास्तीत सॉल्व्ह केले पाहिजे. आता प्रॉब्लेम असं आहे की वेळेचं जे बंधन, आता मी काल जे काही पालकांचे जे फोन आले की तेवढ्या वेळेत कसं कमी, आता उरले आपल्या फक्त 60 दिवस आहे. मग 60 दिवसामध्ये इथे मुलांनी त्याचं प्लॅनिंग केलं, म्हणजे मुलाचं जे नियोजन हे इथे महत्त्वाचं. टाइम मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो. की प्रश्न असं की आता आपल्याकडे 9 क्वेश्चन्स की जे न्यूमेरिकल बेस्ड आहे. बरोबर. मग मला सांगा 9 क्वेश्चनसाठी जर एवढी मी जाडी पुस्तकं घेऊन जर घरी बसलो तर मला 1 वर्ष पूर्ण नाही. बरोबर आहे. मग मलाच एकदा पॅटर्न कळलं की जसं फॉर एक्झाम्पल सॉलिड स्टेट केमिस्ट्री हा जर टॉपिक असेल तर सॉलिड स्टेट केमिस्ट्री आम्ही कशावर न्यूमेरिकल विचारतो तर डेन्सिटी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत, राईट. म्हणजे त्याच्यामध्ये जर 4-5 जर तुम्ही फॉर्म्युलेज पाहिले की जसं D=Z/M/AQ/NA हा याच्यावर एक क्वेश्चन बऱ्याच वेळा येतो. किंवा BCC क्रिस्टल लॅटिस असेल, FCC क्रिस्टल लॅटिस असेल किंवा सिम्पल प्रिमिटिव्ह असेल. मग याच्यामध्ये तुम्हाला एज लेंथ देणार, रेडियस, अशा टाईपचे साधे सोपे क्वेश्चन्स हे विचारले जातात. दुसरं असं आहे की बऱ्याच वेळा काय असतं की जेव्हा मी न्यूमेरिकल विचारतो त्याच्यावर असं बऱ्याच वेळा मी असं एक मोठा फिगर देतो, म्हणजे जसं मोठं ऑड फिगर असं देतो. समजा 305 त्याची डेन्सिटी. मग त्या मुलाने 305 घेऊन कॅल्क्युलेट नाही करायचं, त्याने 300. मी अशा टाईपचा आज आम्ही सॅम्पल क्वेश्चन्स घेऊन आलो की मुलाला लक्षात येईल की कसं मी आन्सर कसं सिम्प्लिफाय करायचं. हे प्रत्येक गोष्ट ही डिटेल सॉल्व्ह करायची नाही, तिथे आपल्याला आपलं लॉजिक वापरून त्याच्या जवळपास आन्सर काय असेल हे आपल्याला शोधून काढायचं. करेक्ट. तर आता तुम्ही प्रेझेंटेशनचा उल्लेख केला तर आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया. हरकत नाही. सगळ्यात सुरुवातीला आपण काय बघणार आहोत? सर्वात सुरुवातीला आपण ठराविक हे जे चॅप्टर्स आहे 11वी आणि 12वीचे त्याच्यामध्ये डू अँड डाय असल्या प्रकारचे कुठकुठले चॅप्टर आहे ज्याने आपण सुरुवात करायची. आपण सुरुवात करूया. हा, आपण सुरुवात करूया. आपण थोडं झूम करून दाखवू आपल्या प्रेक्षकांना जेणेकरून अधिक स्पष्ट होतील गोष्टी. दुसरं एक याच्यावर एक सरांच्या आधी एक बोलतो मी. आपण जर हेच पाहिलं म्हणजे जर पेपर पाहिलं, जर नीटचा पेपर म्हणजे एम्सचा असेल, ऑल इंडिया PMTचा पेपर असेल, तर याच्यामध्ये 11वीचं जे लोड जी मुलं सांगतायत, 11वीचे ठराविक टॉपिक्स आहे की तेवढे जरी केले तर तो मुलगा जवळपास 50% MCQ इझिली सॉल्व्ह करू शकेल. असं आहे की त्याच्यामध्ये आता पहिला जो टॉपिक सम बेसिक कॉन्सेप्ट्स इन केमिस्ट्री जो 11वीचा त्याच्यामध्ये मोल्ड रिलेटेड जे न्यूमेरिकल आहे तो एखादा न्यूमेरिकल त्याच्यावर. ते झाल्यानंतर मग केमिकल बॉन्डिंग हा जो टॉपिक आहे की ज्याच्यावर एक क्वेश्चन कंपल्सरी असतो आणि कशा टाईपचा असतो तोही क्वेश्चन मुलांनी जर MCQ बघितले तर त्याच्या लक्षात येईल की MOT ज्याला आपण म्हणतो की मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी त्याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन हा जवळपास त्या नीटच्या पेपरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. दुसरं असं आहे की काही जे क्वेश्चन्स आहे म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर याचं इक्विलिब्रियम जर टॉपिक पाहिलं तर त्याच्यावर 2 पार्ट आहे, म्हणजे केमिकल इक्विलिब्रियम आणि आयोनिक इक्विलिब्रियम. तर आयोनिक इक्विलिब्रियम मधला बरेचसे क्वेश्चन्स त्या पेपरामध्ये असतात. तर असे जे काही टॉपिक्स आहे की जसं केमिकल बॉन्डिंग्स असतील, आयोनिक इक्विलिब्रियम असेल किंवा त्याच्यामध्ये सम बेसिक कॉन्सेप्ट्स इन केमिस्ट्री असेल, मग त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स असतील, मग त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे बेसिक कॉन्सेप्ट्स आहेत, एवढे ठराविक 5-6 जरी टॉपिक जर 11वीचे जर मुलांनी केले तर तो मुलगा इझिली जी भीती 11वीची ती त्याला पण घ्यायची अजिबात गरज नाहीये. तेवढे टॉपिक जरी त्यांनी क्वेश्चन बघितल्यानंतर त्याच्या लक्षात येईल की त्यातला मला काय पार्ट काय, मी पूर्ण पुस्तक वाचायची अजिबात गरज नाही. बरोबर. खरं आहे. म्हणजे थोडक्या वेळेमध्ये जास्ती तयारी करून त्यांनी जर वेळेचं नियोजन जर बरोबर केलं आणि प्रश्न जर बघितले तर तिथे म्हणून आपण म्हणतो ना की शेवटी तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काम करायला लागेल. म्हणजे हार्डवर्क बरोबर स्मार्ट वर्क. यशस्वी माणूस वेगळा नसतो पण त्यांनी तेच कामे वेगळ्या पद्धतीने केलेलं असतं. हा वेगळेपण आपल्याला जर करता आला तर मला खात्री की 60 दिवसामध्ये तो मुलगा 60 दिवस जास्त असं मी म्हणेन 60 दिवसामध्ये तो मुलगा इझिली नीट सारखी परीक्षा तो क्रॅक करू शकेल. आणि त्याहूनही आपले जे मुंबईची विद्यार्थी हे फार हुशार आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत एक पॉझिटिव्ह होप दिलाय तुम्ही दोघांनी. आपण चॅप्टरचा जर विचार केला तर कोणते चॅप्टर प्रामुख्याने फोकस केले पाहिजे काय? प्रामुख्याने बघा 11वीमध्ये आता उहापोह जास्त जो झालाय तो 11वीचा सिलेबस आहे त्याची विद्यार्थ्यांनी तयारी केली नाही असं पालकांचं म्हणणं आहे आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ह्याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी आहे
की आपण जर जे एकदम एलिमेंटरी चॅप्टर आहे की उदाहरणार्थ आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम घेऊ, हा एक एलिमेंटरी चॅप्टर आहे आणि 8वी 9वी 10वी मध्ये पण ह्याचा थोडाफार काहीतरी ज्ञान विद्यार्थ्याला ऑलरेडी मिळालेलं आहे. त्याचा ऍडव्हान्स व्हर्जन जो आहे तो 11वी मध्ये. आणि हे जे चॅप्टर्स आहेत ते एक दुसऱ्याशी संबंधित आहेत की जर तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ॲटम व्यवस्थितरित्या केलं असेल तर तुमचं पिरियॉडिसिटी ऑफ एलिमेंट हा व्यवस्थित होतो. पिरियॉडिसिटी केलं असेल तर त्याची जी पिरियॉडिक प्रॉपर्टीज वगैरे आहे ह्याच्यावरून अवलंबून अजून त्याचा एक्सटेन्शन आहे. एस ब्लॉक एलिमेंट आहे, पी ब्लॉक एलिमेंट आहे, तसे डी आणि ए ब्लॉक एलिमेंट आहे. म्हणजे जवळपास ह्याच्यामध्ये जे शिकलेले कॉन्सेप्ट आहे फक्त ह्यांचा इनऑर्गॅनिक किंवा फिजिकलमध्ये नव्हे तर इतर ह्याच्यामध्ये पण त्यांना वापर करता येऊ शकतो. हा होऊ शकतो. म्हणजे स्मार्ट वर्क जर केलं तर हा एक कॉन्सॉलिडेटेड पॅकेज आहे की जेणेकरून तुम्ही आरामात 25% मार्क्स पॉकेट करू शकता. आणि 25% मार्क्स म्हणजे सायझेबल अमाऊंट आहे. तसं 12वी मध्ये सरांचं जसं म्हणणं आहे, ऑर्गॅनिकचा जो आहे तो विषय आपण उद्या बोलणार आहोत की हे जे चॅप्टर आहेत हायड्रोकार्बन्स, आता तर हायड्रोकार्बन्स मध्ये अल्किन आणि अल्काइन्स वगैरे असले जे चॅप्टर्स आहेत त्याचा जो एक्सटेंडेड व्हर्जन आहे तो त्यांना 12वी मध्ये वेगवेगळ्या चॅप्टर्सचा मार्फत त्या लोकांनी ऑलरेडी तो शिकून घेतलेलाच आहे. आणि ह्याच्यामध्ये काय घाबरण्यासारखं काही नाही आहे की कोणाची कशी असते की रॉट मेमरी चांगली असते की तो कंठस्थ करू शकतो. कोणाला देवानी अशी की फोटोग्राफिक त्याची मेमरी असते. कोणाचं कसं असतं की ते मोलागा जो सर्वसामान्य आपली जी स्थिती आहे की त्याला तो मॅच करून बघतो की हा असला प्रकार आहे म्हणजे हा जवळपास ह्याला टॅली होतोय. तर ह्या तऱ्हेने पण की जर थोडंसं स्मार्ट वर्क केलं आणि क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा अगोदर फक्त म्हणणं एवढंच आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणतो आणि आवर्जून म्हणतो, इव्हन शिक्षकांना म्हणतो की सिंटॅक्स क्वेश्चन जो आपल्या ज्या सिंटॅक्समध्ये दिला आहे त्या सिंटॅक्सला आपण नीट वाचणे हे गरजेचं आहे. कारण विद्यार्थी चुकतात कुठे की वाचण्यात त्यांची चूक असते. इथे कॉमा आणि आमचं तर केमिस्ट्री असं आहे की एचं जर ई पण झालं तरी पण तो संपूर्ण कॉन्सेप्ट चेंज होऊन जातो. खरंय. म्हणजे बारकावे जे दोन्ही आपले सर सांगतात आज की बारकावे जे आहेत ते फार महत्वाचे आहेत प्रश्न वाचताना आणि त्याचं उत्तर सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने. आणखी काही चॅप्टर्स या रसायनशास्त्रामध्ये आपल्याला बघायचे आहेत जे तुम्ही फोकस करायला पाहिजेत. मात्र माझा नीट अभ्यासमध्ये इकडे एक छोटासा ब्रेक घेतोय आणि तुमचे देखील आम्ही काही प्रश्न घेणार आहोत. 661602116 आपला नंबर आहे, 661600216. मात्र तुम्ही एक करायचंय, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आहे आणि सलग प्रश्न विचारायचे. आपले दोन्ही सर इकडे आहेत तुमच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी. माझा नीट अभ्यासमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर एबीपी माझावर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माझा नीट अभ्यास आपला सुरू आहे आणि आपल्या सोबत आहेत प्रोफेसर रजनीकांत भट आणि किशोर चव्हाण सर. तुमच्या दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत. पहिली स्लाइड आपली सांगून झाली होती आणि आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळतो आणि नंतर आपण आपल्या विद्यार्थ्यांचे फोन देखील घेणार आहोत. आपण पुढे जाऊया. बरोबर. आता उर्वरित जेवढे जे चॅप्टर्स आहेत 11वी मध्ये आपण जास्तीत जास्त 4, 5, 6 चॅप्टर तर व्यवस्थितरित्या केलेच असावी. कारण 11वी पास होऊन आपण 12वी मध्ये आलो, बरोबर ना. तर थोडा तर फाउंडेशन आपला कुठेतरी काहीतरी झालंय असं ग्राह्य धरून हा जो पॅकेट होता 37% 11वीचा त्याच्यापैकी आपण कमीत कमी 20% आपल्या साईडने मोजून घेऊ. म्हणजे तुमच्याकडे सध्या 67% 12वी आणि 20% हे म्हणजे 87%चा जवळपास ऑलरेडी कंटेंट आहे. 100% कंटेंट करणं हे शक्य नाहीये. एक गोष्ट. आणि दुसरं असं आहे की फक्त हा केमिस्ट्री एकच हा तुमची रँक डिसाईड करणार नाहीये. इतर फिजिक्स आणि तिथे बायो हे तुम्हाला ऍडिशनल सपोर्ट म्हणून पण आहेत. इथे आपल्याला आपला स्कोर जेवढा बूट करता येईल त्याच्यावरती आपण भर घालण्याचा प्रयत्न करतो. आता कितीतरी कॉन्सेप्ट अशी असतात, जसं सरांनी सांगितलं की 12वीचं मी घेतो की चला आपल्या इकडचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी 12वीचंच केलंय असं धरून आपण 12वी मध्ये पण आपल्याला अजून काय हे करता येईल त्याच्यावरती थोडासा भर घालतो. की थर्मोडायनामिक्स हा जर चॅप्टर घेतला तर थर्मोडायनामिक्स ह्या चॅप्टरमध्ये जे प्रॉपर्टीज आहेत, स्टेट फंक्शन्स वगैरे आहेत, वर्क फंक्शन्स, हीट आहे, वर्क आहे आणि ह्याचे जे कॉन्सेप्ट्स आहेत, कॉन्स्टंट प्रेशर वर्क आहे, प्रेशर व्हेरिएबल वर्क आहे, तसंच एन्ट्रोपी आणि गिब्स एनर्जी ह्याचे जे कॉन्सेप्ट्स आहेत ते नीट वाचून काढावे. जे लॉज आहे, वस्तुनिष्ठ जे प्रश्न असतात ते जनरली ह्याच्यावरती अवलंबून असतात. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ह्यांची डेफिनेशन कंठस्थ जर केली तर नुसतं कंठस्थ करून चालणार नाही. त्या कॉन्सेप्टचा जवळपास आपल्याला कुठल्या प्रकारे काय विचारता येईल की काय विचारण्याची शक्यता असू शकते तो कुठलाही विद्यार्थी आरामात समजू शकतो की हा एक कॉन्सेप्ट होता, ह्याचा जवळपास काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, बरोबर ना.
आता स्टेट फंक्शन आणि पाथ फंक्शनचा एक सोपं की जर असं बायफर्केशन दिलं की स्टेट फंक्शन कुठलं आणि पाथ फंक्शन कुठलं आहे, तर असे 20-25 तुमच्या समोर फंक्शन ठेवले तर तुम्ही काय 25 बाय हार्ट करणं शक्य नाहीये. तर आपण त्यांना कंपॅरिझनच्या प्रमाणामध्ये बघावं. आपण आता म्हणतो की चला पाथ फंक्शन कुठले आहे, तर होमवर्क, हीट अँड वर्क दीज आर पाथ फंक्शन. तर हे फक्त 2 वेगळे काढले तर ह्या दोघांना सोडून बाकी उर्वरित जेवढे जे आहेत ते स्टेट फंक्शन झाले. म्हणजे ह्याच्यावरती कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला सोप्या रीती ते मार्क करता येईल. तसंच एंट्रोपी आणि डिसऑर्डर्स आहे. आपण सरळ ग्राफ हा आहे, आपण ऑलरेडी ग्राफचा अभ्यास केलेला आहे 9वी-10वी मध्ये. कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. आता एक काम करायचं की डेल्टा एच, डेल्टा एस आणि टेम्परेचर ह्याचा डिपेंडन्स आपण कसं दाखवू शकतो, तर एक्स ॲक्सिस वरती डेल्टा एच लिहा, वाय ॲक्सिस वरती डेल्टा एस लिहा. आता ह्या कार्टेशियन कोऑर्डिनेटमध्ये 4 क्वाड्रंट आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला माहित आहे की पहिल्या क्वाड्रंटला दोन्ही प्लस प्लस असतात, म्हणजे डेल्टा एच पण प्लस आहे आणि डेल्टा एस प्लस आहे. तर इकडचे जेवढे जे रिॲक्शन आहे ते हायर टेम्परेचरवरती स्पॉन्टेनियस असतील. बरोबर. तर त्याच्या जस्ट अपोजिट थर्ड क्वाड्रंट आला, डेल्टा एच आणि डेल्टा एस दोन्ही मायनस मायनस आहे, म्हणजे टेम्परेचर एकदम निम्म्याने कमी असेल तर स्पॉन्टेनियस होतील. मग राहिला सेकंड क्वाड्रंट मध्ये जर आपण बघाल तर आपला डेल्टा एच निगेटिव्ह झाला आणि डेल्टा एस पॉझिटिव्ह झाला, म्हणजे हा टेम्परेचर इंडिपेंडेंट झाला. आणि शेवटचा जो फोर्थ क्वाड्रंट आहे त्याच्यामध्ये ते स्पॉन्टेनियस होऊच शकत नाही. आता ह्याच्यावरती तुम्ही जवळपास 25 ते 30 वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन तयार करू शकता. आलं का लक्षात? आता मुलं जे हे कॉन्सेप्ट घेऊन बसतात वाचायला तर हे 22-23 पानांमध्ये असतं, पण आपण साध्या सोप्या गोष्टी भाषेमध्ये ह्याला आपण 2 विषयामध्ये हे मांडतो. आलं का लक्षात? तर कॉन्सेप्ट निहाय आणि सरांचं म्हणणं अगदी योग्य आहे की तुम्ही क्लासेस वगैरे मध्ये इथे जाण्याला वेळ घालवण्याच्या पेक्षा किंवा जर तुम्हाला असं असेल की तिथे सपोर्ट मिळतो तर ह्यातली मदत घेण्यामध्ये काही हरकत नसावी, पण आपण स्वतः जास्त मेहनत करणे ह्याच्यावरती भर घाला. आणि रेडीमेड जे आहे की एक क्वेश्चन आपल्याला दिला त्याचा रेडीमेड सोल्युशन आहे, तर हा सोल्युशन आहे तर का हाच सोल्युशन आहे, त्याला जवळपासचा डिस्ट्रॅक्टर कुठला होता, ह्याची थोडी एनालिसिस करणे विद्यार्थ्यासाठी एक गरजेचं आहे. आता हे बाकीचे जे उर्वरित चॅप्टर आहे आपण ऑन स्क्रीन हे बघताय की जर आपल्याकडे वेळ नसेल तर हे चॅप्टर सोडण्यामध्ये हरकत नाही. पण एक प्रत्येक विद्यार्थ्याची एक हे असते की मी जास्त प्रमाणामध्ये माझं संकलन किंवा माझी तयारी करून जातो जेणेकरून मला जास्त मार्क्स पडण्याची शक्यता आहे. आता ह्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा कुठेतरी एक कम्पॅरेटिव्ह ॲटिट्यूड पण असतो. कसं की हा मित्र आहे, पियर प्रेशर आपण म्हणतो, मित्र अरे ह्याचा एवढा अभ्यास झालेला आहे आणि माझ्यापेक्षा एवढा अभ्यास केलेला आहे आणि ह्याचे सगळे चॅप्टर झाले आणि माझा हा झालेला नाही, असा कंपॅरिझन मात्र करू नये. कारण की जर तुमचा मित्राची तयारी जास्त असेल तरी पण तो परीक्षेमध्ये 100% करेक्ट आन्सर देऊन येईल ह्याची कुठे गॅरंटी नाही आहे. त्याचे चुकलेले जे क्वेश्चन्स आहेत ते जर जास्त प्रमाणामध्ये गेले तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये अटेम्प्ट करून सुद्धा त्याच्यापेक्षा चांगले मार्क्स काढू शकता. आला का? तरी कुठेतरी आपण एक पॉझिटिव्ह विचार ठेवून आपण फक्त प्रयत्न करायचा आहे. कर्णिमाधिकार असते महाफलेषु कदाचन. खरंय. हा खूप महत्वाचा मुद्दा सरांनी सांगितला की आपल्या मित्राच्या तयारीवर आपली तयारी अशी कुठेही तुलना न करता आपण आपल्या फक्त तयारीवर फोकस करायचं आणि पुढे जायचं. आणखी खरं म्हणजे बरेच मुद्दे या दोघांकडनं जाणून घ्यायचे आहेत. तुम्ही देखील आम्हाला प्रश्न विचारू शकणार आहात. 661-60216 आपला नंबर आहे. मात्र तुम्ही एक करायचं आहे, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद ठेवायचा आणि सलग प्रश्न विचारायचा आहे. माझा नीट अभ्यासमध्ये घेऊया आणखी एक ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझावर आपण बघताय माझा नीट अभ्यास. आज रसायनशास्त्राची भीती आपण घालवतोय, किंबहुना रसायनशास्त्रामध्ये जास्तीत जास्त स्कोर कसा आपला होईल याकडे आपलं लक्ष. आपल्या सोबत आहेत रजनीकांत भट सर आणि किशोर चव्हाण सर. सर आपण पुढे जाऊया. हां, आता महत्त्वाचं असं की बऱ्याच मुलांची जी भीती की आम्ही 12वीचा अभ्यास केला, HSCची टेक्स्टबुक वाचली आणि CBSEची टेक्स्टबुक आम्हाला वाचायला तेवढा वेळ मिळणार नाही. असं आहे की CBSEची पुस्तकं आणि HSCची पुस्तकं याच्यामध्ये फार तफावत नाही, फार फरक नाही. तिथे थर्मोडायनॅमिक्स 12वीला आहे CBSEला, आपल्याकडे तिथे थर्मो 11वीला आहे, आपल्याकडे थर्मोडायनॅमिक्स 12वीला आहे. तिथे सरफेस केमिस्ट्री 12वीला, इथे आपल्याकडे सरफेस केमिस्ट्री 11वी. म्हणजे एकच टॉपिक जो इथे 11वीला तिथे 12वी, तिकडचा 12वीचा 11वी. आणखी जो फरक असा आहे की न्यूक्लिअर केमिस्ट्री नावाचा जो एक चॅप्टर आहे की जो चॅप्टर CBSEच्या सिलेबसमध्ये 11वी-12वीला आहे ना, आपल्याकडे नाही आहे. आणि तेवढा जर टॉपिक जर त्या मुलांनी केलं तर मला असं वाटतं की CBSE आणि HSC या पुस्तकामध्ये फार फरक नाही आहे. आणि इनफॅक्ट मी असं म्हणेन की आपले स्टेट सिलेबसची जी पुस्तकं आहे ही पुस्तकं अतिशय चांगली, अतिशय सिम्प्लिफाईड आहे.
हे मुलांना समजण्याच्या दृष्टीने ही आपली पुस्तकं खरंच चांगली. म्हणजे NCERT पुस्तकं त्या मनाने कळणं डिफिकल्ट आहे. ती पटकन ती आत्मसात होत नाही, पण आपली जी पुस्तकं ही अतिशय सिम्प्लिफाईड पुस्तकं आहेत. त्याच्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांनी आपली जी पुस्तकं आहेत ही जर थरली वाचली आणि त्यातला जो पार्ट नाहीये की जो NCERT मध्ये तेवढा पार्ट जर त्यांनी वाचला तर मला वाटतं त्याच्यात त्यांना प्रॉब्लेम येऊ नये. खरं बरोबर. दुसरं असं की आज आपण जे काही सॅम्पल्स क्वेश्चन्स आज आपण घेतोय की बऱ्याच वेळा काही ट्रिकी क्वेश्चन्स असतात आणि त्याचे जे फॉर्म्युलेज आहेत ते आपण आपल्या पुस्तकामध्ये बऱ्याच वेळा देत नाही. जसं फॉर एक्झाम्पल आता हा जो क्वेश्चन जो आता डिस्प्ले झालेला आहे याच्यामध्ये असं की हायब्रिडायझेशन नावाचा जो कन्सेप्ट आहे जो केमिकल बॉन्डिंगमध्ये आणि ज्याच्यावर बऱ्याच वेळा नीटमध्ये म्हणा किंवा एम्समध्ये किंवा तुमच्या ऑल इंडिया पेंटमध्ये हा प्रश्न बऱ्याच वेळा असतो की तो एक फॉर्म्युला की H=12 V + M - C + A. याचा अर्थ असा आहे की हायब्रिडायझेशन जर आपल्याला काढायचं असेल तर एखाद्या एलिमेंटच्या व्हॅलन्स शेलमध्ये त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तो फिगर लिहायचा असतो. त्याच्यानंतर त्याची मोनोव्हॅलंट ॲटम्स झाले किती ॲटम्स बरोबर तो जॉईंट झाले कंबाईंड झाले आणि ते मोनोव्हॅलंट पाहिजे. आणि मग त्याच्यावर जो चार्ज असेल तो जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तो फिगर सबट्रॅक्ट करायचा, निगेटिव्ह चार्ज असेल तर तो फिगर ॲड करायचा. जसं फॉर एक्झाम्पल आता तो एक क्वेश्चन इथे डिस्प्ले होतोय बघा. प्रश्न असा त्यांनी विचारलेला आहे की मॅक्सिमम बॉन्ड अँगल ॲट नायट्रोजन इज प्रेझेंट इन विच ऑफ द फॉलोइंग. आणि त्याने ऑप्शन्स दिले NO3- दिले, NO2- दिले, NO2 दिले आणि NO2+ दिले. आता याच्यामधलं जे करेक्ट जे आन्सर आहे ते NO2+. याच्या मागचं कारण असं आहे की नायट्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. बरं. ऑक्सिजन हा मोनोव्हॅलंट नसून हा बायव्हॅलंट आहे. त्याच्यामध्ये V ची व्हॅलन्स म्हणजे मोनोव्हॅलंट 0 आहे. बरोबर. याचा अर्थ हाफ इंटू ब्रॅकेट 5+ कारण तिथे +1 आहे इथे आपल्याला सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर तो चार्ज मायनस करायचा, निगेटिव्ह असेल तर तो चार्ज ॲड करायचा. मी इथे काय होणार की 5 - 1 × हाफ बरोबर म्हणजे हाफ इंटू 4 बरोबर. याचा अर्थ 2 येणार. 2 याचा अर्थ तो sp हायब्रिडाइज आहे आणि त्याच्यावर त्याचा बॉन्ड अँगल 180 डिग्री. मग याचा अर्थ sp3 हायब्रिडायझेशनचा बॉन्ड अँगल किती, sp2चा बॉन्ड अँगल किती, sp चा बॉन्ड अँगल किती. समजा DsP2 हायब्रिडायझेशन असेल तर त्याचे बॉन्ड अँगल्स काय आहेत, DsP3 असेल तर हे जे हायब्रिडायझेशन हा कन्सेप्ट मुलांनी 11वीला केलेलं आहे त्याची उजळणी त्यांना 12वीला करायचं. याच्यावर बेस हा बऱ्याच वेळा क्वेश्चन येतो. खरं. हा पहिला पॉईंट झाला. हो सर, आपण आणखी मुद्दे घेऊया पण आपल्याला फोन यायला देखील सुरुवात झाली, आपण ते घेऊया. अतुल पहिला प्रश्न विचारतात बुलढाण्याहून. नमस्कार अतुलजी, आपला प्रश्न विचारा. अतुल, माझा आवाज पोहोचतोय? फोन कट झाला. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. श्रीकांत सर, आणखी एक फोन आलाय. श्रीकांत यांचा फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. श्रीकांत नमस्कार, बोला. नमस्कार सर, मी श्रीकांत दायमा जालन्याहून बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की मी डबल रिपीटर आहे. पहिल्या वेळेस मी नीट अचानक लागू झाली त्यामुळे मी काही बरोबर अभ्यास करू शकलो नाही. दुसऱ्या वेळेस CET अचानक आली त्यामुळे अभ्यास करू शकलो नाही. तिसऱ्या वेळेस आता CET पुन्हा नीट पुन्हा होते त्याच्यामुळे अजून डिस्टर्ब आहे. माझा दरवेळेस अभ्यास चांगलाच होतो आणि जस्ट जेमतेम थोड्याशा मार्कांनी MBBS किंवा हे उगतं. माझा प्रॉब्लेम नेमका असा आहे की सर जे नीटचा फिजिक्स आहे त्याचं आणि स्टेट बोर्डचं खूप डिफरन्स आहे. म्हणजे स्टेट बोर्डमध्ये नुसते ऍप्लिकेशन टाईप क्वेश्चन जास्त काढू शकत नाही, पण नीटचा जो सिलेबस आहे तो NCERT वर बेस्ड आहे. त्याच्यामध्ये खूप काही असं ऍप्लिकेशन टाईप क्वेश्चन काढू शकतात जे स्टेट बोर्डला आम्हाला कधी शिकवलेलं नाही आणि ते आता मी रिकॉलही करू शकत नाही कारण 2 महिन्यात मी काय रिकॉल करणार. तर काही असं इम्पॉर्टंट की ज्याच्यावर मी जास्त लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, तुमचा प्रश्न लक्षात आला सर. आता जो प्रश्न त्यांनी विचारलाय, पहिली गोष्ट असं की माझ्याने होणार नाही हा पहिला त्यांनी न्यूनगंड काढून टाकला. हा जो न्यूनगंड आहे की का नाही होणार मला कळत नाही की हे यंग जनरेशन यांच्याकडे ऊर्जा आहे. 60 दिवसाच्या अभ्यासामध्ये 60 दिवस आपल्याकडे तसे सफिशियंट मी करणाऱ्या मुलाला, आणि ज्याला जमणार नसेल त्याला 1 वर्ष किंवा 2 वर्ष दिलं तरी जमणार नाही. पहिली गोष्ट. नंबर 2 असं आहे की नीटची जी परीक्षेची जी पर्सेंटाईल आहे ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायो या तिघांची ही नुसत्या फिजिक्सची पर्सेंटाईल काढत नाही किंवा नुसत्या केमिस्ट्रीची पर्सेंटाईल काढत नाही किंवा नुसत्या बायोची पर्सेंटाईल. त्याच्यामुळे समजा इनकेस फिजिक्समधलं समजा मला मॅथमॅटिक्स नाही जमत असेल बरोबर आहे तर तुम्ही केमिस्ट्रीचा चांगला स्कोअर ठेवा, बायोचा चांगला स्कोअर ठेवा आणि फिजिक्समधले जे नॉर्मली नॉलेज बेस्ड जे क्वेश्चन्स असतात ते तुम्हाला करायला हरकत नाही. असं मी म्हणत नाही की तुम्हाला फिजिक्समध्ये 100% तुम्हाला जे मार्क्स मिळायला पाहिजे, हरकत नाही. 100 तिथे जर तुम्हाला 50% मार्क्स मिळाले तर ते जे मेकअप आहे ते तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये, बायोमध्ये अशा पद्धतीने तुम्ही केलं तर तुमची पर्सेंटाईल वाढेल.
कारण असं आहे की आता जी आपल्याने होणार नाही त्याच्यावर मग आपण ते निगेटिव्ह विचार करून मग ते आपली निगेटिव्हिटी वाढवण्यापेक्षा जे काय करता येईल आता या मुवमेंटला आपल्याला 60 म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की 50 दिवसामध्ये आपल्याला कसा आपला अभ्यास करा, त्याचं नियोजन करा आणि त्या पद्धतीने अभ्यास करा. आणि जे एकदा आपलं झालेलं आहे विशेष म्हणजे असं करा की पहिले 15 दिवस तुम्ही संपूर्ण सलग तुमची पुस्तकं वाचून घ्या आणि त्याच्यानंतर मॅक्सिमम MCQ जे असते म्हणजे ऑब्जेक्टिव्हची हे ऑल इंडिया PMTचे काही जे ऑब्जेक्टिव्ह पेपर्स असतील किंवा तुमचे तर तसे पेपर्स जर तुम्ही घरी बसून जर सॉल्व्ह केले आणि तुम्ही त्याच्यावर स्वतःचं डोकं वापरून जर मेहनत केली तरच रिझल्ट येईल. नुसत्या क्लासला जाऊन रिझल्ट येणार नाही. हे परत मला इथे नमूद करावं असं वाटतं. खरंय, आपलं वर्किंग त्याच्यामध्ये पाहिजे, आपलं वर्किंग सेशन. आपण पुढच्या सॅम्पल क्वेश्चनकडे जाऊया. दुसरं असं की आता एक जो क्वेश्चन असा आहे की बराच केमिकल ट्विन्स म्हणजे D आणि A ब्लॉक एलिमेंट, मग याच्यामध्ये मुलं की एवढं पिरियड टेबल मी कसं काय लक्षात ठेवू. तर 11वीच्या सिलेबसमध्ये त्यांना माहिती असेल की 1 ते 30 एलिमेंट्सचे माहिती पाहिजे, बरोबर आहे. हे 11वीचा सिलेबस सांगतो. 12वीच्या सिलेबसमध्ये D आणि F आहे ज्याच्यावर एक क्वेश्चन बऱ्याच असतो. मग मुलांचं म्हणणं की एवढे 3D सिरीज 4D सिरीज 5D सिरीज एवढं कसं काय लक्षात ठेवणार. तर बोर्ड काय सांगतो मी त्यांचा जो सिलेबस काय सांगतो की 3D सिरीज तुमच्या तोंडपाठ पाहिजे. म्हणजे काय तर स्कॅन्डियम आहे, ट्रिटॅनियम, व्हॅनेडियम आहे, क्रोमियम, मॅग्नीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर ही पाठच पाहिजे. पण त्याच्या पुढची सिरीज कुठून स्टार्ट होते तर यट्रियम टू कॅडमियम. मग त्याच्या पुढची कुठे आहे तर लॅन्थरम हाफनियम टू मर्क्युरी. मग त्याच्या पुढे ॲक्टिनियम रुदरफोर्डियम टू कॉपरनिस आहे. ही सिरीज तुम्हाला सगळे एलिमेंट्स माहिती नको आहे. हे झाल्यानंतर 4H सिरीज, तर 4H सिरीजचे 14 एलिमेंट तुमच्या पाठच पाहिजे. सर या प्रश्नाबद्दल तुम्ही काय सांगाल जो आता आपल्याला तेच म्हणतो सरांनी जसं सांगितलं की हे 3D सिरीज आहे त्यासाठी साधे सोपे असे नेमोनिक्स पण असतात आणि किती असे साधे सोप्या वाक्यामध्ये पण आपण त्यांना कंट्रास्ट करू शकतो. की सपोज की आता हे 3D सिरीज आहे स्कॅन्डियम पासून जे झिंक पर्यंतची जे सिरीज झाली तर आपण ह्याला असं पण लक्षात ठेवू शकतो सायन्स टीचर, व्हेरी क्रेझी मॅन, फ्री कोचिंग टू नीडी कझिन, सगळे एलिमेंट आले 21 ते 30. स्टार्टिंगचे जे 2 अल्फाबेट आहे ते तुम्ही घ्या. स्कॅन्डियम पासून तुमची झिंक पर्यंतची सिरीज तुमची तयार झाली. तसंच त्याच्यावरूनच तुमचा की ह्याच्यामध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे तुमची ती व्हॅलेन्सी त्यांचा लक्षात येईल. अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे त्याच्यामध्ये ते त्यांना देखील समजेल. त्याच्यावरून त्यांना मॅग्नेटिक प्रॉपर्टीज की डायमॅग्नेटिक असेल की पॅरामॅग्नेटिक असेल ते त्यांचा कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. त्याच्यानंतर सपोज हा आहे की दुसरा कुठला तरी लिगेंड आहे इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे त्याच्यासोबत कॉम्प्लेक्स जर तयार करत असेल तर कुठकुठल्या प्रकारचा करू शकतो हा कॉन्सेप्ट त्यांचा क्लिअर होऊन जातो. त्याच्यानंतर त्यांची मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ह्या सगळ्या प्रॉपर्टीज त्याच्यावरून तो स्पष्टरित्या हे करू शकतो. नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर त्याच्यावरून त्याला म्यू इफेक्टिव्ह किती आहे, किती बोर मॅग्नेटॉन आहे, मॅग्नेटिक मोमेंट किती आहे, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज पण. आणि ह्याच्यासाठी काय गणिताचं तुम्हाला चांगलं असं ज्ञान हे पण आवश्यक नाही, हे गरजेचं नाही आहे. आता सरांनी जे सांगितलं की केमिकल ट्विन्सचा आपण डिस्प्लेवर टाकला आहे क्वेश्चन सर. हां असं की याच्यामध्ये डी आणि ए ब्लॉकमध्ये तर डीमध्ये असा एक कन्सेप्ट आहे सॉरी ए ब्लॉक एलिमेंटमध्ये की केमिकल ट्विन्स म्हणजे काय तर झिरकोनियम हाफनियम आहे, निओबियम टँटलम आहे, मॉलिब्डेनम टंगस्टन ही केमिकल ट्विन्स नाही याच्या प्रॉपर्टी जवळपास सारख्या. कारण होतं काय की ए ब्लॉक एलिमेंटमधला पहिला आणि शेवटचा जो एलिमेंट आहे याच्या ॲटॉमिक साईजमधला फरक फार कमी आहे म्हणून त्याला आपण कॉन्ट्रॅक्शन अशा नावाचा आपण शब्द वापरतो. तसंच डी ब्लॉक म्हणजे ए ब्लॉकच्या प्रॉपर्टी फार जवळ आहे. त्याच्यानंतर मग डी ब्लॉक आहे आणि एस आणि पीच्या प्रॉपर्टी भरपूर म्हणजे त्याच्यामध्ये फरक आहे. याच्या मागे ॲटॉमिक साईज आहे. मग हे सगळ्या पिरियॉडिक ॲटॉमिक साईज का आयनायझेशन एन्थाल्पी का इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी का इलेक्ट्रोपॉन त्याचा कसा इफेक्ट होतो. जसं फॉर एक्झाम्पल एखादा जेव्हा आपण आयन असेल तर तो आयन पॅरामॅग्नेटिक आहे किंवा डायमॅग्नेटिक, तो कलर्ड आहे का तो कलर्ड नाही आहे, तो कॉम्प्लेक्स फॉर्म करेल का किंवा कॉम्प्लेक्स फॉर्म करणार नाही. हे सगळे जे कन्सेप्ट्स आहे ना हे मुलांनी आत्मसात केले, हे मुलाला माहिती पाहिजे. खरं खूप महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही सांगितलेला आहे. आणखी आपल्याला जाणून घ्यायचं आहे पण ब्रेकची वेळ झाली आणि त्यापूर्वी एक फोनचा प्रश्न आपण घेऊया, उत्तर ब्रेक नंतर घेऊया. नितेश बोलतायत मुंबईहून. नमस्कार नितेश, बोला. माझं असं विचारायचं मी आता मी 12वीला गेलोय मी आता की केमिकल कंपाऊंड आहेत ना, केमिकल कंपाऊंड त्याच्यात ना केमिस्ट्रीमध्ये तर केमिकल कंपाऊंड करायला जरूरत आहे का, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा क्लिअर कट तुमचा प्रश्न विचारा आणि आपण ब्रेक नंतर उत्तर घेणार आहोत. केमिकल कंपाऊंड करायला इम्पॉर्टंट आहे का. सांगतो केमिकल बॉन्डिंग सांगतोय तू, मी 11वीचा सिलेबस सांगतोय का 12वीच्या सिलेबस मध्ये सांगतोय. 12वीच्या. ठीक आहे.
आपण उत्तर याचं ब्रेक नंतर घेऊया. आपल्यासोबत हे दोन्ही प्रोफेसर असणार आहेत. माझा नीट अभ्यास कार्यक्रम सुरू आहे. एक छोटासा ब्रेक नंतर तुमचे फोन असेच सुरू ठेवा. 661602216 आपला नंबर आहे. 66160 मात्र आज फक्त रसायनशास्त्रावर आधारित तुम्ही प्रश्न विचारा अशी तुम्हाला विनंती आहे, जेणेकरून जास्तीत जास्त मार्गदर्शन आपल्या दोघांकडे घेता येईल. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत. पाहत राहा एबीपी माझा. आपण बघताय एबीपी माझा. ब्रेक नंतर माझा नीट अभ्यासमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज रसायनशास्त्राची भीती आम्ही तुमची घालवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत भट सर आणि चव्हाण सर आहेत. आणि ब्रेक पूर्वी सर एक प्रश्न आलेला होता, तो कंपाऊंड संदर्भात, त्याच्याबद्दल काय सांगा? असा टॉपिक बेसिकली 11वी मध्ये पण नाही 12वी मध्ये पण. नक्की त्याला केमिकल कंपाऊंड काय त्याने विचारलं मला कळलं नाही, पण केमिकल बॉन्डिंग 11वी आणि 12वीला कंपाऊंड्स कंटेन नायट्रोजन अशा नावाचा टॉपिक आहे. केमिकल कंपाऊंड असा टॉपिक 11वीला सुद्धा नाही आणि 12वीत. त्याच्यामुळे मला त्या मुलाचा प्रश्न नाही, त्याला नक्की काय म्हणायचं कळलं. थोडंसं काहीतरी तो गोंधळलेला तो गोंधळ असेल. पुढचा फोन घेऊया. हितेश यांचा फोन आहे कर्जतहून. हितेश नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. स्ट्रक्चर ऑफ 11th स्टँडर्ड मधले जो 3rd चॅप्टर आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये, तर त्यामध्ये बोर ॲटॉमिक मॉडेल जे आहे त्याच्यावर काही फॉर्म्युलावर आधारित क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, जसे इलेक्ट्रॉनचे स्पीड वगैरे ॲट ऑर्बिटल वगैरे यासारखे 3 फॉर्म्युले असे विचारले जाऊ शकतात का एवढ्या हाय लेवलवर? आता हा जो प्रश्न विचारला की स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये नीट लेवल, हा प्रश्न 100% विचारला जाईल. कारण न्यू बार इक्वल RH इंटू ब्रॅकेट 1/n1² - 1/n2² याच्यावर प्रश्न विचारला जातो. तो जर नसेल तर डी ब्रॉग्लीज इक्वेशन आहे, त्याच्यावर एक प्रश्न बराच वेळा विचार, म्हणजे ते नसेल तर त्याच्यावर विचारलं जाईल. किंवा हिन्सबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण शेवटी नीटची जी प्रश्नाची जी लेवल आहे ही थोडीशी वरची असल्यामुळे अशा टाईपचे प्रश्न येऊ शकतात. दुसरं असं मला आणखी एक सांगायचं आहे की जेईचा पेपर आणि नीटचा पेपर या दोघांमधला जो फरक असा आहे की जेई हे बेसिकली मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड जास्त आहे, त्याच्या तिथे न्यूमरिकल बेस्ड प्रश्न जास्त विचारले जातात. त्या मानाने नीटचे हे थेरॉटिकल बेस्ड प्रश्न असतील. त्याच्यामुळे उगाच आपण कारण नसताना फार न्यूमरिकलवर जाण्यात अर्थ नाही, पण फॉर्म्युला बेसिकली तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्याच्यावर कसे प्रश्न सॉल्व्ह करायचे. तर तसं आपण केलं तर फार डिफिकल्ट नाही असं मला वाटतं. एक 4-5 त्याच्यामध्ये फॉर्म्युले स्ट्रक्चर ऑफ ॲटममध्ये पण तो प्रश्न येऊ शकेल म्हणजे असं. बट सर तू पुढचा आपल्याला सॅम्पल क्वेश्चन घेऊया. हा, आपला डिस्प्लेवरती क्वेश्चन आलाय. हे मॅग्नेटिक मोमेंटशी निगडीत आहे. जसं मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर, त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. आणि किती इलेक्ट्रॉन डोनेट केल्यानंतर त्याच्यावरती किती चार्ज राहील, शेवटी किती इलेक्ट्रॉन राहतील आणि त्या इलेक्ट्रॉनची जी संरचना आहे त्याच्यामध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन आहे हे शोधून काढणं महत्त्वाचं आहे. दाखल्या तरीके ह्याच्यामध्ये दिलं आहे मॅग्नेटिक मोमेंट 2.84 बोर मॅग्नेट्रॉन इज गिवन बाय ॲटॉमिक नंबर निकल. ह्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर ऑलरेडी दिलेले असतात. हां, तर हे आपल्याला 4 ऑप्शन असे दिले आहे: कोबाल्ट 2+, निकल 2+, टिटॅनियम +3 अँड क्रोमियम +3. तर आता ह्याच्यामध्ये बघा निकल, ह्या निकलचा जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिणार, निकल 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकणार आणि Ni2+ फॉर्म करणार. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिल्यानंतर आपल्याला समजेल की ह्याचा डी ऑर्बिटलला 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहे. बरोबर, म्हणजे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन इज 2. आता साधा सोपा हा फॉर्म्युला आहे की मॅग्नेटिक मोमेंट इज √n × n+2. तर n म्हणजे तुमचं 2, n+2 म्हणजे 2 + 2 म्हणजे √8 झालं, दॅट इज 2.84. बरोबर. तर ह्याचा हे 3d8 हा कॉन्फिगरेशन असल्याने ह्याच्याकडे 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहे. तर ह्याचा करेक्ट जो आन्सर आहे तो आन्सर क्रमांक 2, दॅट इज Ni2+. तर असल्याच प्रकारचे आणि विषय या टाईपचे बरेच प्रश्न येतात. या टाईपचे मी सरांनी आता जो प्रश्न घेतला या टाईपचे बरेच प्रश्न विचारले जातात. आणखी एक फोन आला, आपण तो घेऊया. साक्षी राणे बोलतात. साक्षी नमस्कार, बोला. साक्षी, माझा आवाज पोहोचतोय? प्रणव यांचा फोन आलाय, तो घेऊया. प्रणव नमस्कार, बोला. गुड आफ्टरनून सर, मी पुण्याहून बोलतोय. तुम्हाला जसं माहिती आहे सर की नीटचा पेपर हा पीसीबी एकाच दिवशी असतो. तर मग मला विचारायचं होतं की हॅलो सलग बोला. हॅलो सर, मला विचारायचं होतं की केमिस्ट्रीचं प्रिपरेशन आदल्या दिवशी कसं करावं, म्हणजे लास्ट मोमेंट प्रिपरेशन हे कसं असावं? स्लॉग ओव्हर मध्ये कशी बॅटिंग करायची थोडक्यात म्हणतो. लास्ट मिनिट रिव्हिजन. हे बघ बेटा, आपण जे आजपर्यंत जो काय अभ्यास केलेला आहे तो नीट आपल्या डोक्यामध्ये आहे आणि तो कुठेही निघून जाणार नाही.
हा, तर उगाच आपण कुठल्या प्रकारचं एक टेन्शन घ्यायचं नाही. आपण कुठूनही सुरुवात करावी आणि कुठेही त्याची समाप्ती करावी. हा, जो नैसर्गिक चॉईस आहे ते तुझा स्वतःचा चॉईस आहे. की आता तुला असं वाटत असेल की तुझा मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड फार कमी आहे, तर तू थेरेटिकली बेस, थेअरीवरती बेस जेवढे जे आहेत त्याच्यावरती अगोदर भर घाल आणि ते सुरुवात कर. आजपर्यंत तू जे काय केलंय त्यांनाच परत 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 वाचून घे. चॅप्टर्समध्ये पण बघा, आपला मी जसं तुम्हाला सांगितलं की बोर्डाची जे पुस्तक आहे यंदा ह्याच्यामध्ये पाठीमागे सिनॉप्सिस पण दिलेली आहे. आणि जे ठराविक वैशिष्ट्य आहे की हा इक्वेशन आहे की हा फॉर्म्युला आहे की ते बोल्डमध्ये, अगदी बोल्डमध्ये दिले. आलं का लक्षात? तर तुम्हाला हे समजेल की ह्या संपूर्ण चॅप्टरमध्ये एकदम विशेष आणि ज्याच्यावरती आपण फार लक्ष द्यायचं आहे आणि फार त्याला आत्मसात करायचं आहे असल्या गोष्टी कुठल्या आहे हे पण सुस्पष्ट तुमच्या पुस्तकामध्ये दिलं आहे. तर सगळ्यांच्या समरी जेवढी आहे ते नीट वाचून काढ. त्याच्यामधून पण तुला वस्तुनिष्ठ, अप्लिकेशन बेस्ड, अंडरस्टँडिंग बेस्ड असं फार काही मटेरियल मिळेल. आणि केव्हा कसं असं असतं की आपण काळजीपूर्वक न वाचल्याने सरसरत असंच फक्त त्याच्यावरती एक नजर मारली अशी आपण परीक्षेमध्ये बसलो आणि आपल्या डोळ्यासमोर जेव्हा येतं तर आपल्याला आपल्या मनात हा विचार पडतो, अरे हा प्रश्न मी जर बरोबर नीट होता, मी शेवटी बघितलं पण मी नीट त्याला वाचला नाही. पण आपला हा जो ब्रेन आहे ना, ह्या ब्रेनची किमया आहे की तो अगदी परफेक्ट प्रोसेसिंग करतो, आपल्याला कळत ना कळत. हा, आणि जो पण उत्तर मार्क करायचा असेल ना, तो हाताला तुमचा आदेश देईल की आता हा एकदम नेमका हा असावा. हा पण ते मार्क पण करून येतो आणि घरी आल्यानंतर आपण आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो की अरे बरोबर, मी असा अंदाजच बांधला होता पण माझा हा उत्तर नेमका एकदम खरा ठरला. त्यांनी शेवटच्या मोमेंटला त्यांनी जो विचारला की शेवटच्या मोमेंटला जे सगळ्या म्हणजे 5 टॉपिकचे जे फॉर्म्युलेज आहे ते फॉर्म्युलेज एकदा त्याने वाचून घेतले आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या ज्या नेम रिॲक्शन्स आहे तेवढं जरी शेवटच्या मोमेंटला त्यांनी केलं तरी तो 100% चांगलं स्कोअर करेल. नंबर 2 असं आहे की त्यांनी जे विचारलं शेवटच्या मोमेंटला फार मुलांनी वाचायचं नाही. पहिली गोष्ट असं आहे की नीट परीक्षा आदल्या दिवशी पूर्ण झोप झाली पाहिजे. तो मुलगा मानसिकदृष्ट्या तयार पाहिजे, म्हणजे समाधानी पाहिजे. पहिली गोष्ट असं की त्याच्यावर कोणत्या प्रकारचा तणाव असता कामा नये. त्याच्यावर तणाव विरहित असं जर तो मुलगा जर बसला, कारण ते काय होतं बऱ्याच वेळा त्या प्रेशरमुळे चुका होतात, तर ते प्रेशर असतं. प्रेशर टाळायला पाहिजे. आपल्या कार्यक्रमाची वेळ खरं म्हणजे संपत आली, पण एक फोन आपण घेऊया. आपल्याला मिरजहून फोन आलेला आहे, आपण तो फोन घेऊया. आलिया यांचा. नमस्कार आलिया, बोला. हा नमस्कार, मला एक क्वेश्चन विचारायचा होता केमिस्ट्री बाबत. हा, मला रिॲक्शन सोप्या जातात पण थेरी खूप लेंदी असते, त्यामुळे मला थेरीची खूप प्रॉब्लेम होते. काय काय कळलं नाही आपला प्रश्न, जरा मोठ्याने विचारा, परत स्पष्ट विचारा. मला रिॲक्शन खूप सोप्या जातात त्या बाबतीत, पण थेरी खूप मला लेंदी जाते आणि थेरीत मला जास्त असं न्यूमरिकल्स पण असतात आणि थोडा न्यूमरिकलचा पण प्रॉब्लेम होतो. बेटा तसं नाही आहे. परीक्षेमध्ये न्यूमेरिकल हे जे बघा की प्रत्येक परीक्षेची एक संकल्पना असते आणि एक त्याचा ब्लूप्रिंट असतो ज्याला आपण संविधान तक्ता असं म्हणतो. त्याच्यामध्ये यू आस्क, प्रत्येक कोण पण शिक्षक जेव्हा कुठल्याही प्रकारचा पेपर बनवतो तर त्याच्या डोक्यामध्ये हे असतं यू आस्क. यू इज अंडरस्टँडिंग, इज अप्लिकेशन, एस इज स्किल अँड के इज नॉलेज. त्याचा बायफार्केशन दिलेला असतो. याला लक्षात की 40%, 20%, 40% अँड 20%. आणि त्याच्यानंतर त्याचा डिफिकल्टी लेवल वगैरे असतो. आत्ताच सरांनी पण सांगितलं आणि मी परत तुम्हाला सांगतो की तुमचे जे 45 हे आहेत त्याच्यामध्ये डिफिकल्ट लेवलचे इव्हन न्यूमेरिकल टाईप पण तुम्ही जर बघाल तर नुसते 6 आहेत, फक्त 6 क्वेश्चन, 20% असतात. ओनली 6 क्वेश्चन ते न्यूमेरिकल बेस्ड आहेत. इंटरमिजिएट लेवलचे 3 न्यूमेरिकल. आलं का? तर एकंदर न्यूमेरिकल हा संपूर्ण वगळला तरी पण तुम्ही फक्त 9 असे प्रश्न असतात की जे तुम्ही अटेम्प्ट करू शकणार नाही. 9 चौक 36 मार्क. पण उर्वरित तुमच्याकडे 45 मध्ये 9 जर वजा केले तरी पण आपल्याकडे किती राहतात विचार करा. 9 एकम 9, 18, 9 3 27, बरोबर. 9 चौक 36, 36. तर 36 मल्टिप्लाइड बाय 4. तेवढे मार्क्स तर आपल्या खिशामध्ये आहेच ना. आणि हा फक्त तुमचा परीक्षा हे पास करणं आणि त्या पर्सेंटाईल पर्यंत जाणं ह्याच्यासाठी फक्त केमिस्ट्रीच नाहीये, बाकी इतर 2 विषय पण आहे ना तुमच्याकडे. थोडक्यात परत क्रिकेटिंग लँग्वेज मध्ये जर आपलं सांगायचं झालं तर जो बॉलर डिफिकल्ट आहे त्याच्या ओव्हर खेळून काढा आणि जो बॉलरला आपल्याला स्कोर करू शकतो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे टॉपिक्स आहे बेसिकली नॉलेज बेस्ड आहे, त्याच्या नॉलेज बेस्ड. जो ग्रास्प चांगला करू शकतो, जो पाठांतर चांगला करू, त्याने इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सगळे टॉपिक्स करावे. या दोन्ही मान्यवरांकडनं फक्त अभ्यास
कसा करायचा हे तर आपण करतोच आहे, शिकतोच आहे, मात्र कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर फोकस करायला पाहिजे ह्या देखील खूप बारकावे आपल्याला हे दोन्ही मान्यवर सांगतात. भट सर, चव्हाण सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज इकडे आलात आणि सविस्तरपणे आम्हाला मार्गदर्शन केलं. हे दोघेही मंडळी आपल्याबरोबर असणारच आहेत आणि उद्या आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री संदर्भात बोलणार आहोत अधिक आणि जास्तीत जास्त तुमचे फोन देखील घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या शंका ज्या आहेत त्याचं निरसन होईल. आज ज्यांनी ज्यांनी फोन केले त्या सगळ्यांचे मनापासून आभार. या माझा नीट अभ्यासमध्ये आजच्या भागात इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ABP माझा.